शुभं करोति। वृषाली, उगीच हट्टीपणा करू नकोस. मी काय करतो हे तुला नाही सांगू शकत, पण एवढं मात्र नक्की, मी कुठलंही वाईट काम करत नाहीये. मेहनत करतोय आणि त्याचे पैसे घरी आणतोय. तरीही मला सगळं कळायला हवं. बाबा, बाबा. श्रेया, तू कधी आलीस? मी मगाशीच आलीये. तुम्हीच आत्ता आलाय तेवढ्या उशिरा. मुलगी लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आलीये आणि तुम्हाला काही कौतुकच नाही. असं काय, असं का म्हणतेस तू? कशी आहेस? मी मस्त आहे. हा. तुम्ही कसे आहात बाबा? मग असे थकलेले का दिसताय? मी थकलेला? हो. काहीतरीच काय, ते कामाच्या व्यापामुळे थोडासा थकवा जाणवतोय, इतकंच. बाबा, तुम्ही आजकाल खूप काम करताय माहितीये मला, पण स्वतःची काळजी पण घेत जा. घेतोय, सगळ्याची काळजी घेतोय. डोंट वरी. आता तुझा बाबा सगळं काही नीट करणार बघ. खात्री आहे मला. मालकानू, ओ मालकानू. शशांक नाही नाही, बरं वाटतं हा काय? आता बरं वाटतंय म्हणा. अरे मालक, झोप थोडा, तुला बरं नाहीये. नाहीतर काय, आराम कर जरा. नाही हो, आता ताप पण उतरलेला आहे, एकदम फाईन आहे मी. ऑल इज वेल. अरे तरी पण पड थोडा वेळ. हो, एकदम फाईन आहे मी. ऑल इज वेल. मालक, तू एकदम फाईन आहे, एकदम फिट आहे. मग आलीच वेळ आपण फक्त असं करतो, नाचतो की नाही? तू फिट आहे ना, नाचून दाखव मला. चल चल, नाचून दाखव. म्हणजे काय? चल नाच, कम ऑन. यस. मालक, काय चाललंय? काय चाललंय? काय नाही, मग उठला का होतास? ते म्हणले. मी म्हणालो त्याला आराम कर म्हणून, आराम कर, तर ऐकत नाही ग. म्हणतो मी फिट आहे, मी नाचून दाखवतो तुम्हाला. आता काय सांगणार याला, सांग. उद्यापर्यंत असाच आराम करायचा. उद्या पण झोपूनच राहायचं. हे घे, हे खा आधी. बघ नेहा, थोडं थोडं घ्यायचं पाणी. हळू अंदाज येईल तुला. अगं वहिनी, तुला कालचं किमयाचं सांगायचंच राहिलं. काय? अगं एवढं पाणी काल भरल्यानंतर एखादा माणूस जर खरंच आजारी असेल तर काय करेल? झोपेल ना, आराम करेल. बाईसाहेब मस्त निशाची फोनवर हसत खेळत बोलत होत्या. खोटारडी कुठली, म्हणे कॅन्सर आहे. यात काय नवीन? आता असे किस्से रोज पाहायला मिळतील. काय मालक? आली कावलीन. काय म्हणालास? कावले हो कावले, जाम घाण करतात ना. शिटून काय ठेवतात, कचरा आणून काय टाकतात. शिरा पडली यांच्या तोंडावर. पर ते जाऊ दे. श्रेया ही घरी म्हणे. शिरा पडली तुमच्या तोंडावर. हा, कावल्यांना हो, कावल्यांना. हे श्रेया बरी आहे ना रे? सासूशी पटते ना की भांडून आली? बोलल्या कावल्याचा ना एकच डोला फुटलेला असतो, तुमचे दोन्ही डोले फुटलेले आहेत. म्हणून तुम्हाला कधी काय चांगला दिसतच नाही. मला बोलतोस ना, म्हणून मी आली. जास्त घरी येतच नाही तुमच्या. नाही येत नाही, तेच बरं आहे. बघा, खरंच मी परत कधीच येणार नाही घरी. खरं बरंच होईल. गेले की काय? बोल निशांत. ऑफिस आवर्स संपलेत ना? काय? आत्ता फोन केला तर चालेल ना? असं का बोलतोयस तू? नाही, हवं तर आकाश साहेबांना विचार. आकाश नाहीये इथे. ठीक आहे, मग भेटतो आत्ता तुला. अरे पण तू कुठून बोलतोय? तुझ्या इतक्या जवळून की तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्सही दिसत आहेत मला. अशी का पाहतेस माझ्याकडे? मी काही प्रकट नाही झालोय. इथे बाहेर कॉरिडॉर मधनच फोन केला होता. चल उठ, मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज? चल तर. ती गोष्ट आपल्या दोघांच्याही दृष्टीने खूप महत्वाची आहे. शुभं करोति।